राधानगरी तालुक्यातील कसबा ताराळे इथल्या संत गजानन महाराज मंदिरात 10 जून रोजी चोरी झाली होती। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कळंबा परिसरातून संदीप जांभळे आणि मंगेश कुराडे या दोघांना अटक केली। त्यांच्याकडून 350 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या 2 मूर्ती आणि 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या। राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं श्री संत गजानन महाराज मंदिर आहे। 10 जून रोजी अज्ञात चोरट्यांनी या मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्याचा लोखंडी दरवाजा उचकटून चांदीच्या 2 मूर्त्या चोरल्या होत्या। या चोरीची नोंद राधानगरी पोलिसात झाली होती। त्यांच्यासोबतच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून या चोरीचा तपास सुरू होता। पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचं पथक चोरट्यांच्या मागावर होतं। अंमलदार गजानन गुरव यांना गोपनीय बातमीदाराकडून चोरट्यांविषयी माहिती मिळाली। त्या अनुषंगानं पोलिसांच्या पथकानं कळंबा साळोखेनगर मार्गावर सापळा लावला। दरम्यान तिवले यांच्या घरात भाड्यानं राहणाऱ्या संदीप जांभळे आणि मंगेश कुराडे या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून चोरीच्या चांदीच्या 350 ग्रॅम वजनाच्या 2 मूर्ती जप्त केल्या। तसंच चोरीसाठी वापरलेल्या 2 दुचाकीही जप्त करण्यात आल्या। ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, सत्यजित तानुगडे, संतोष बर्गे, संजय देसाई, विशाल खराडे, शिवानंद मठपती, अमित मर्दाने यांनी केली।